काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम माझ्यासोबत आहेत. सर, काय सांगाल? आज पहिला दिवस आहे विशेष अधिवेशनाचा आणि पहिल्याच दिवशी विरोधकांनी बहिष्कार टाकलेला आहे. बैठक झालेली आहे, नेमकं काय घडलं? आणि आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बैठक घेतली की आज कुणी शपथ घ्यायची नाही, कारण महाराष्ट्राच्या या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने ही निवडणूक झालेली आहे त्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेकडनं अनेक शंका व्यक्त केल्या जातात. ही निवडणूक पारदर्शक पद्धतीने झालेली नाही. जे पराभूत उमेदवार आहेत त्यांना ज्या मताधिक्याने ते पराभूत झालेले, त्यांनी 5-5 वर्ष लोकांमध्ये राहून लोकांची सेवा केली, लोकांची कामं केली आणि एवढा मोठा मताधिक्याने त्यांचा पराभव होणं शक्य नाही असं त्यांनाही मनाला विश्वास बसत नाही, तिथल्या जनतेला विश्वास बसत नाही. म्हणून आपल्याला सांगायचं आहे की कुठेतरी बॅलेट पेपरवर निवडणुकीची प्रक्रिया झाली पाहिजे, ही मागणी आमच्या सगळ्यांची ठाम आहे आणि त्याच्यासाठी आज आम्ही हे या ठिकाणी आज सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निषेध केलेला व्यक्त केला. उद्या दुसरा दिवस आहे. उद्या तरी तुम्ही सभागृहात हजर राहणार, शपथ घेणार? महाविकास आघाडीचे जे नेते ठरवतील. नमस्कार. अभिनंदन. तुमचं अभिनंदन जी. तुमची पुन्हा भाषण ऐकण्याची संधी मिळेल आपल्या सभागृहात आम्हाला. जी, चालेल. उद्या तरी तुम्ही सभागृहात हजर राहणार, शपथ घेणार? आता आमचे पक्षनेते जे काय आदेश देतील त्या पक्षनेत्याच्या आदेशानुसार आम्ही निर्णय घेऊ. खरं तर काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे पत्र दिलं होतं ईव्हीएमच्या संदर्भात शंका व्यक्त करण्यासाठी. त्याचं काही झालं नाही असं दिसून येत आहे, कारण का अजूनही ईव्हीएमवर ठाम आहे सगळ्यांची मतं की ईव्हीएमवरतीच मतदान होणार. 100% कुठेतरी शंका आहे. मी सांगितलं की शेवटच्या तासामध्ये 71 लाख मतदान वाढलं. दुसरीकडे अनेक गावांमध्ये मतदानापेक्षा मतमोजणी जास्त मोठ्या प्रमाणात झाली. आणि कुठेतरी शंका आहे, त्यात काही दुमत नाही आणि म्हणून आमचं स्पष्ट मत आहे की बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे. खरं तर अजित पवार आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली 2 दिवस आधी आणि आता त्यांना आयकर विभागाकडून दिलासा मिळालेला आहे. आता काय सत्ताधारी पक्षांकडच्या बाबतीत काही चांगलं होऊ शकतं. आता जादू आहे ही. धन्यवाद आपल्यासोबत बातचीत केल्यासाठी. व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरे सह सुई जाधव, NDTV मराठी, मुंबई.